शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील श्री दत्त मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील लाकडी दानपेटी पळवून नेत त्यातील 22,000 ते 25,000 पर्यंतची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत। मात्र आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्याचे मोठे आवाहन शिरपूर तालुका पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। या प्रकरणी मंदिराचे सेवेकरी कन्हैयालाल शिवदास गुजर वय 52 राहणार खर्दी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली आहे। प्रथम खबरीनुसार 1 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता मंदिर दर्शनासाठी गेल्यानंतर मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले। मंदिरात प्रवेश केल्यानंतर दानपेटी जागेवर नसल्याचे लक्षात आले। त्यानंतर मंदिराचे प्रमुख पुजारी राजधर अल्लेराज भोजने यांना याबाबत माहिती देण्यात आली। गावकऱ्यांसह मंदिर परिसरात शोध घेतला असता मंदिराजवळील नाल्याजवळ दानपेटी तुटलेल्या व रिकाम्या अवस्थेत आढळून आली। पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दानपेटीत अंदाजे 22 ते 25,000 इतकी रोकड जमा होती। अज्ञात चोरट्यांनी दानपेटी उचलून नेऊन त्यातील सर्व रोकड चोरल्याचे समोर आले आहे। घटनेनंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोरटा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोरटा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे। परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी करण्यात येत असून संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेण्याचं काम सुरू आहे। या घटनेमुळे सावळदे परिसरात खळबळ उडाली असून मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। शिरपूर तालुका पोलिसांनी प्रथम खबर नोंदवून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।